निमित्ताने आपण सर्वजण त्यांना अभिवादन करणार आहोत। पण तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाला आपण ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले आहेत त्या माननीय लताताई पाटील ह्या आपल्या डोंबिवलीतल्याच रहिवासी आहेत, बहिणाबाईंच्याच गावच्या त्या आहेत। आपल्याला आठवतं की गेल्या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला आपण आर्किटेक्ट सुनील चौधरी साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। त्यांना सुद्धा आपण इथलं प्रमुख पाहुणे म्हणून तिथे बोलवलं होतं। हे सर्व आपण हे फोटोज बघतोय, बहिणाबाईंच्या ज्या आठवणी आपण ज्या दररोज सकाळी संध्याकाळी व्यायाम करायला येतो आणि हे सगळं प्रसन्न वातावरण आपल्याला जे मिळतं हे सगळं त्या सुनील चौधरी साहेबांनीच रेखाटलेलं होतं। आणि मग ह्या उद्यानामध्ये आपण येतो सर्वजण आपापली तब्येत चांगली करण्यासाठी आपण साधारणतः सकाळ संध्याकाळी सगळेजण मेहनत घेत असतो, कोण 1 तास कोण 2 तास। आता आपल्या ह्या ज्या बहिणाबाईंना हार अर्पण केला, पुष्पहार अर्पण केला ना, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली ते आपल्या ताई पण येतात बघा, म्हणजे त्या आयरे गावाच्या इकडून येतात। त्यांनी आता मला सांगितलं, मला माहित नव्हतं त्या कुठे राहतात, पण त्या येतात आणि अतिशय चांगला त्या खरं तर ते एकट्या येतात कशा एवढ्या लांबून आणि व्यायाम करतात, बसतात, सगळ्यांमध्ये मिसळतात, जे काही महिला पुरुष असतात आणि त्यांच्यामध्ये बसून गप्पा गोष्टी करतात। त्याच नाही तर आपण सगळेजण इथे येऊन आपला शरीर फिटनेस ठेवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करत असतो। तर आज बहिणाबाईंचा 75वा स्मृतिदिन आहे, सर्वजण आपण त्यांना अभिवादन करणारच आहोत। पण मी आपल्याकडे आज ज्या प्रमुख पाहुणे आलेले आहेत लताताई, त्यांची सुद्धा ओळख करून देतो। लताताई या महाराष्ट्रभर फिरणाऱ्या कवी आहेत, अनेक कवी संमेलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे, वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये त्या प्रथम आलेल्या आहेत। परवा म्हणजे सोमवारी जो डोंबिवली म्हणजे रामनगर पोलीस स्टेशनला एक कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी सुद्धा यांना लताताईंना तिथे आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा लताताईंनी हास्य कविता वेगवेगळे विषय मांडून पोलीस आणि त्या ठिकाणी आलेले जे काही नागरिक होते त्यांना अतिशय हसवलं, त्यांचं मनोरंजन केलं। आपण कदाचित छोट्या छोट्या बातम्यांमध्ये पेपरमध्ये वगैरे सुद्धा यांचं काल त्या गोष्टी आलेल्या आहेत। तर त्या लताताई आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या लताताईंचं सुद्धा आपल्या या गार्डनमध्ये आपण सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि मी माननीय लताताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हास्य कविता ज्या आहेत त्या आपल्याला इथे सांगाव्यात। बहिणाबाईंच्या आठवणी असतील काही त्यांच्या जीवनपटावरील, तर त्या सुद्धा सांगाव्यात। आता हा व्यायामाचा वेळ आहे, त्यामुळे आपल्याला 10 मिनिटात कार्यक्रम आटपायचा अशी मी लताताईंना विनंती करतो। पण तत्पूर्वी कार्यक्रम सुरू करताना मी सगळ्यांना विनंती करतो की आज बहिणाबाईंचा स्मृतिदिन आहे, 75वा स्मृतिदिन आहे। तर महाराष्ट्रभर त्यांच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा आजचा दिवस साजरा केला जात असेल, पण मला तरी वाटतं की महाराष्ट्रात सर्वात पहिला 75वा स्मृतिदिन आपण इथे करतोय, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना नक्कीच आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी काही क्षण उभे राहून आपण आपल्या बहिणाबाईंना आदरांजली वाहूया आणि यानंतर मग आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आपल्या ताई आलेल्या आहेत त्या ताईंना आपण विनंती करूया की ते आपल्याला त्यांच्या कविता किंवा बहिणाबाईंबद्दलच्या काही आठवणी असतील तर त्यांनी 10 मिनिटात आपल्याला त्या कथित कराव्यात। त्यामुळे मी सर्वांना सर्वप्रथम विनंती करतोय की आपण सर्वांनी उठून उभं राहायचंय, ज्यांना उठता येणं शक्य